काही भाव काय म्हणतात मला की आम्ही माणुसकी कमवली. आम्ही काही नाही कमवलो, आम्ही माणुसकी कमवली, आम्ही इज्जत कमवली. तर तुमची माणुसकीला कोणी विचारत नाही. जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही एखाद्या दुकानात जा, ना आम्हाला अर्धा लिटर दूध दी, आम्ही तुम्हाला माणुसकी देऊ. तर माणुसकी आणि इज्जत कमवून काहीच होत नाही. माणसाला ना इज्जत आणि माणुसकी कशामुळे असते बरं का? पैशामुळे असते. जर तुमच्याकडे पैसे नसले तर मग तुमच्या माणुसकीला काहीच घेणं देणं नाही आहे. जर तुमच्या घरी कोणी पाहुणा आला आणि जर तुम्हाला चाय बनवायला जर साखर नसली का, ती तुमची माणुसकी आणि तुमची इज्जत जाती मग उडत. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, जोरक वेळ आहे ना तोवरकच पैसे कमवायचे. वेळ गेल्यानंतर काहीही होत नाही. आता तुमचे लेकरं लहान आहे, मुलं लहान आहे, तुमचे मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असेल, तुमचे मुलं सरकारी शाळेत शिकत असेल आणि तुम्ही फक्त घरामध्ये बसून तुम्ही सांगत असाल की आम्ही इज्जत कमवली, आम्ही माणुसकी कमवली, भले आमच्याकडे पैसे नाहीत. परंतु आता तुम्ही विचार करा, जोवर तुमचे मुलं लहान आहेत ना तोपर्यंत काही नाही. तुम्हाला पण चांगलं आवडेल परिवारात राहणं, लेकरं बाळामध्ये राहणं, सगळ्यालाच आवडतं, मला पण आवडतं. परंतु जर तुमच्याकडे पैसेच नसले तर मग ते काय फायदा? कारण की उद्या तुमचे मुलं जेव्हा मोठे होतील ना ते तुम्हाला म्हणणार की आमच्या बापानं आमच्यासाठी काहीच कमवलं नाही. त्यावेळी ना तुम्हाला वाटेल की हो मी खरंच काही नाही कमवलं. मग त्यावेळी जेव्हा तुम्ही कमवलंच असाल ना ते तुम्ही नाही कमवू शकत. मग काही लोक मला म्हणतात मग तुम्ही दुबईला जरा 8-9 वर्षापासून काम करता, मग तुम्ही काय कमवलं? मी जे कमवलं ना, जेव्हा घराची घरभरणी होती, मी तुम्हाला माझं घर पण दाखवलं. तर मी लोनवर नाही घेतलं, लोनवर नाही. सरकारी नोकरीवाले लोक ना लोनवरती घरं घेतात, 15-15, 20-20 वर्ष ना त्याचा EMI भरतात. परंतु मी लोनवर नाही घेतलं. भले कुठं घेऊ परंतु कॅशमध्येच घेतलं. लोन वगैरेची गरजच नव्हती. 1 रुपया कोणाकडनं घेतला नाही. जी काही कमाई होती दुबईचीच कमाई होती. जे कामासाठी आलं होतं दुबईला ते करूनच दाखवलं मी. तर वाटत नाही का की तुम्हाला पण स्वतःचं घर असावं, तुम्हाला पण जमीन जुमला असावं? तुम्हाला असं वाटत नाही का? माणुसकी काय घेऊन बसले? माणुसकीला कोणी विचारत नाही. ह्या जमान्यात माणुसकी नाही चालत भाऊ. आता पाहिजे फक्त पैसे. तुमच्याकडे पैसे असले का तेव्हाच तुमच्याकडं लांबचा नातेवाईक तुमच्या घरी येणार, तेव्हाच तुम्हाला तो इज्जत देणार, तेव्हाच तुम्हाला रामराम करणार. तो गरीब लोकांना इज्जत मिळत नाही. पैशावाल्या लोकांना त्यांची इज्जत जरी नसली का, त्यांच्याकडे पैसे असले का त्यांना ऑटोमॅटिक इज्जत, ऑटोमॅटिक त्यांच्याकडं लोक लांबचे नातेवाईक ऑटोमॅटिक त्यांच्याकडे येणार. पैसे नसल्यावरती काहीच होत नाही. तर भाऊ काही लोक म्हणतात भाऊ तुम्हाला मग पगार किती आहे? मला जरी मी ड्रायव्हर असलो, जरी मी ते काही काम करत असलो, परंतु मला जी पगार आहे ना, जेवढी ती सरकारी नोकर असतो ना तेवढीच पगार मला इथे आहे. आणि मला ह्या गोष्टीचं ना मोठेपणा वाटतं की मला शिक्षण नव्हतं, कारण की आमची परिस्थिती नव्हती लहानपणी शिकण्याची. आम्ही लय दुःख बघितले, आम्ही पण ना लय गरिबी बघितली. ती गरिबी बघत इथपर्यंत पोहोचलेलो आहे. असंच नाही पोहोचलो, असंच इकडे येऊन काम नाही केलं, इकडे पण येऊन भरपूर मेहनत केली. त्याच्यामुळे तर सांगतो ना, कारण की जे वय असते ना आपली, त्या वयामध्ये जर आलं तर तेव्हाच तो आपल्याकडनं काही ना काही होत असतं. आता जर तुमची वय 45 वर्ष असली आणि तुम्ही जर दुबईला आले तर तुम्हाला इथे राहण्यासाठी, तुम्हाला इथे सगळं बघून तुम्हाला पुढे जाण्यासाठी जवळपास 4 ते 5 वर्षे लागतात. तोपर्यंत तुमचे वय 50 होते. आणि मग पुढे काय करणार आहे तुम्ही? कारण की वेळ जेव्हा निघून गेली ना मग काहीच होत नाही. मग तुम्हाला फक्त नुसतं विचार करत बसावं लागेल. काही लोक नुसते स्वप्नच बघतात की आज उद्या अमीर होईल, उद्या करोडपती होईल, उद्या नेता होईल, मग फॉर्च्युनर घेईन, मग हे करीन. परंतु काहींचं स्वप्न ते स्वप्नच राहतं, सगळ्यांसाठी म्हणत नाही. आणि मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही म्हणजे नोकरीला यायचा, इथे नोकरी करा, येऊन नोकर म्हणून राहा. काही लोकांना वाटतं की नाही आपण नोकरी नाही करायची, मग बिझनेस करा पैसे असेल तर. परंतु मी जास्त करून ना माझा व्हिडिओ हे जे गावखेड्याचे लोक असतात ना, माझे व्हिडिओ यांच्यासाठीच असतात. ज्यांच्याकडे जर लय मोठे पैसे आहेत, त्यांच्याकडे जमीन जुमला ना लय बापजादेचा, त्यांच्याकडे प्रॉपर्टी ना, माझे व्हिडिओ त्यांच्यासाठी कधीच नसतात. तुम्ही दुबईला, सौदीला, ओमान, कतार, बहरीन कुठे पण जाऊन तुम्ही काम करू शकता, शिक्षण असन किंवा नसो. फक्त तुमच्याकडे काही ना काहीतरी कामाची कला पाहिजे, फक्त तुम्हाला काही ना काहीतरी काम आलं पाहिजे. आता तुम्ही माणसानं लोकांना लागला भडकवायला, लोकांना लागला सांगायला गुलामसारखं राहायचं. इकडं असं काही नाही आहे, गुलाम बिलाम नाही आहे. इथे आपण नोकरीला आलो, आपलं खूप सन्मान आहे. इथे कोणी कोणाला मारत नाही, कोणी कोणाला शिव्या देत नाही, कोणी कोणाला खाली पाडून बोलत नाही. आपल्या देशासारखं इकडे खूप कानून टाईट आहे. आणि मग हे आपल्याच लोकांना का वाटते, आपल्या महाराष्ट्राच्या लोकांनाच का वाटते? इकडे तमिळनाडू, केरला, आंध्र प्रदेश, इकडे तुम्हाला सांगतो उत्तर प्रदेश, बिहार, हे लोकांना म्हणजे असं वाटत नाही. आणि आपल्याच मराठी माणसाला वाटतं की इकडे येऊन काय गुलामी करायची का? आणि उपाशी घरात राहूस तर इकडं नोकरी केलेली बरी नाही का? काय ती तुम्ही असले का जाऊ, मग तुम्ही पैसे कमवले का, मग तुम्हाला लांबचा नातेवाईक तुम्हाला फोन करेन इथे की तुम्ही दुबईला आहे, मग मला दुबईवरनं हे आण, मला दुबईवर ते आण. आणि जेव्हा तुम्ही भारतामध्ये असेल ना तेव्हा तुम्हाला कोणी कुत्रा विचारणार नाही आहे. तर ज्या परिस्थितीमधनं निघून आलो ना, हे मी तुम्हाला माझं खरी आणि सत्य मला सांगतोय. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. लवकर कमवून घ्या आणि लवकर आपल्या मायदेशी परत निघून जा. तर भाऊ स्वप्न आहे ना सगळ्याच पुरं होतं, परंतु स्वप्न पूर्ण होण्यासाठी ना
पैसे पाहिजे, तर व्हिडिओमध्ये हेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, जे काही तुमचे स्वप्न असेल ना नक्कीच पूर्ण होणार. हे तुम्ही स्वप्न बघितलं ना नक्कीच पूर्ण होणार. आणि त्याच्यासाठी फक्त पाहिजे आपल्याकडे पैसे आणि आपल्याकडे वेळ. जर वेळ निघून गेली तर मग काहीच होत नाही. तर माझे व्हिडिओ असेच असतात. जर तुम्हाला माझा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल आणि जर मी एक कडू बोललो ना, जर तुम्हाला जर लागला असेल, जर तुम्हाला वाटतं ना की हा दुबई राजा खरा बोलतो, तर यार नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा. बाकी काही प्रश्न असेल तर इंस्टाग्राम फेसबुकला नक्कीच मला विचारा. तर भावांना परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम.